नमस्कार, मी स्नेहल. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप असं पौष्टिक खावं आणि कारण काय होतं पौष्टिक जर पोटात गेलं तर मुलं ही तंदुरुस्त राहतात आणि आजारी पडत नाहीत. तर म्हणून इथे आपण असं पौष्टिक असं थालीपीठ ही रेसिपी घेऊन आलेलो आहेत. आता हे जे थालीपीठ आपण बनवणार आहेत ते खूप पौष्टिक असे आपण बनवणार आहेत. त्यामुळे जरी मुलांनी एक जरी थालीपीठ खाल्लं तरी सगळं पौष्टिक आहार मुलांच्या पोटात जातो. आता इथे आपण सर्व कडधान्य घेतलेले आहेत. मी एका वाटीच्या प्रमाणात घेतले. तांदूळ मी 1 किलो घेतलेले आहेत. मूग, हरभरे, वाटाणे असं सर्व कडधान्य. डाळींमध्ये उडदाची डाळ, मुगाची डाळ, चणा डाळ, गहू घेतलेत 1 वाटी. असं हे सर्व आपण इथे वाटीच्या प्रमाणात मी घेतलंय. तुम्ही हे कमी अधिक करू शकता. इथे आपण नाचणी घेतलेली आहे. मी बाजरीसुद्धा घेतलेली आहे. म्हणजे सर्वच यामध्ये आपण घेतले. त्यामुळे हे हे जे आपण थालीपीठ बनवू हे खूप पौष्टिक असे आपले होतील. आता इथे आपण काय करायचं, जे तांदूळ घेतलेले आहेत, मी तांदूळ हे 1 किलो घेतलेले आहेत आणि ते आता आपण थोडेसे भाजून घ्यायचे. म्हणजे अगदी खूप असे भाजायचे नाही, थोडेसे हलकेसे आपल्याला ते भाजून घ्यायचेत. आता हे जे प्रमाण मी दाखवलं आहे ना, हे तुम्ही कमी अधिक करू शकता किंवा तुमची मुलं काही कोणती भाजी खात नाहीत, कोणतं कडधान्य जर खात नसतील, तर ते कडधान्य तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे सर्व आपण थोडं-थोडं भाजून घ्यायचं. मी नाचणीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि इथे आता आपण ज्वारी टाकले. बाजरीसुद्धा आपण आता इथे भाजून घेतलेली आहे. कडधान्यांमध्ये मी वाटाणे घेतलेले आहेत, हरभरे घेतलेले आहेत. हे वाटाणेसुद्धा आपल्याला थोडेसे असे गरम करून घ्यायचेत आणि ते सुद्धा आपण गरम करून घेतले. हरभरे इथे घेतलेत आपण. हरभरेसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचेत. हे सर्व जे कडधान्य आहेत, जी मुलं खात नाहीत, खायला कंटाळा करतात, त्यामुळे आपण इथे कडधान्य घेतलेले आहेत. मी मूग घेतलेले आहेत. इथे गहू घेतलेले आहेत. गहूसुद्धा आपण थोडेसे असे हलकेसे भाजून घ्यायचे. कारण काय होतं, आपण हे सर्व भाजलं ना, की आपण जे पीठ बनवू ना, ते अगदी 2 ते 3 महिने सहज मस्त टिकतं आणि अजिबात पीठ खराब होत नाही, पिठाला जाळी धरत नाही. त्यामुळे आपण असं थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. आपण चणा डाळसुद्धा भाजून घेतले. आता आपण मूग टाकलेले आहेत. मूगसुद्धा आपण भाजून घ्यायचे. आता हे आपण सालीसकट घेतले, त्यामुळे सालींमध्ये जे पोषण मूलद्रव्य असतात तीसुद्धा आपल्या या थालीपीठमध्ये येतात. आता जेव्हा आपण हे घेतलं ना, तेव्हा हे चांगले आपण पुसून घेतलेले आहेत, चांगले झटकून घेतलेले आहेत, निवडून घेतलेले आहेत. त्यामुळे ते अगदी स्वच्छ असे आता आहेत. उडदाची डाळसुद्धा आपण गरम करून घेतले. जिरं, मोहरी, बडीशेप आणि धने हे सुद्धा आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि जिरं, मोहरी, बडीशेप टाकल्याने तर त्याचा एवढा मस्त सुवास येतो, की आणखीन कोणती जर तुम्ही मसाले यामध्ये नाही वापरले तरी चालतात. एवढा मस्त त्याचा सुवास इथे सुटलेला आहे. आता हे सुद्धा आपण थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि थंड करून घेऊ आता आपण आणि हे दळाला देऊ. आता दळून आणल्यावरती मी तुम्हाला हे दाखवत आहे. हे असं पीठ होतं. मी हे सर्व दळून आणलेलं आहे गिरणीमधून आणि आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे, थालीपीठचं पीठ. आता याचे जे थालीपीठ आहेत ना, हे कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे ही पूर्ण रेसिपी तुम्ही संपूर्ण रेसिपी बघा. आता इथे आपण बाउलमध्ये मी कोबी घेतलेला आहे. कोबीच्या ऐवजी तुम्ही कांदा घेऊ शकता, टोमॅटो घेऊ शकता. तुमच्या मुलं जी भाजी खात नाहीत किंवा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात, मोस्टली ज्या आवडतात त्या इथे ॲड करू शकतात. मी इथे बीट टाकलं आहे, कोबी टाकलं आहे, कोथिंबीर हे सर्व इथे टाकलेलं आहे. आणि ज्या ज्या भाज्या इथे असतील त्या याच्यामध्ये ॲड करायच्या. म्हणजे काय होतं, हा एक एक जरी थालीपीठ तुम्ही जरी खाल्ला तरी खूप असं तुमच्या पोटामध्ये पौष्टिक मूलद्रव्य जातात. आता इथे आपण काय केलं आहे, मिरची, आलं आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर यांचं मी बारीकसं भरडसं वाटण करून घेतलं आहे. ते सुद्धा याच्यात टाकलं आहे आणि आता इथे मी पीठ ॲड करते. तुम्हाला किती थालीपीठ करायचे त्या प्रमाणात इथे पीठ तुम्ही ॲड करायचं. आता हे त्यात आपण पीठ टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपण
मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे हळद टाकले आपण, मसाला, गरम मसाला आणि आपण मिरची टाकल्यामुळे इथे मसाला आपण कमी टाकलेला आहे। आता इथे मी पांढरे तीळ आहेत ते सुद्धा इथे टाकलेले आहेत आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। म्हणजे काय होतं, पांढरे तीळ सुद्धा आपल्या मुलांच्या पोटात जातात आणि ते आपोआप खाल्ले जातात। आता इथे आपण, कारण पांढऱ्या तिळांमध्ये खूप असे कॅल्शियम्स असतात, त्यामुळे ते खाल्ले पाहिजेत। इथे तुम्ही शेवग्याच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता, कारण शेवग्याच्या पानांची भाजी मुलं खायला बघत नाहीत, ती सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। अगदी कापून टाकली की मुलांना काहीच समजत नाही की आपण यामध्ये काय काय ॲड केलं आहे ते। आता हे मस्त असं मळून घ्यायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलंसं त्याचा गोळा करून घ्यायचा। आता हा गोळा एक 5 मिनिटाकरता आपण ठेवून द्यायचा आणि त्याचे थालीपीठ बनवायला सुरुवात करायची। आता इथे मी एक रुमाल घेतलेला आहे कॉटनचा, तो ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण हे थालीपीठ बनवून घेऊ। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असं अलगद थापायचं की त्याचे थालीपीठ तयार होतात। हे आता थोडेसे जाडच ठेवायचे, म्हणजे ते चवीला छान लागतात। आणि थालीपीठ जेव्हा आपण भाजतोय, तर आता इथे आपण घेतलेला आहे लोखंडाचा तवा। थालीपीठ करताना शक्यतो लोखंडाचा तवा घ्यायचा, म्हणजे काय होतं, लोखंडाचं जे आयन असतं ते सुद्धा आपल्या या थालीपीठांबरोबर आपल्या पोटात जातं। आता याच्यावर आपण जे टाकून घेऊ आणि हे तुम्ही तुपावर, तेलावरती कशावरही भाजू शकता। आता हे मी पहिला केला आहे, आता दुसरा सुद्धा तुम्हाला दाखवते। आता हे असं करून घ्यायचे आणि भाजून घेते मी सर्व आणि मग तुम्हाला दाखवते। अशी ही थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर आपले हे थालीपीठ असे तयार झालेले आहेत। हे एवढे पौष्टिक थालीपीठ झालेले आहेत की मुलांनी एक जरी थालीपीठ खाल्लं तरी पूर्ण दिवस भूक लागणार नाही, एवढे पौष्टिक असे। हे तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा टिफिनला देऊ शकता। अगदी 5 मिनिटाच्या भुकेसाठी तुम्ही हे बनवू शकता। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। तर आपले सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत, आपण ते सर्व करून घेऊ। हे तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत देऊ शकता। तर अशा रीतीने आज आपण इथे मस्त असे पौष्टिक थालीपीठ बनवलेले आहेत। हे थालीपीठचं पीठ तुमचं 2 ते 3 महिने मस्त टिकतं। तर कशी वाटली ही रेसिपी? आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते एक थालीपीठ। हे असे मस्त असे पौष्टिक असे थालीपीठ आज आपण इथे बनवलेले आहेत। थँक्यू।